बीडच्या महावितरणाला तळ्याचे स्वरूप आलंय। नालीचे पाणी आता विद्युत कार्यालयामध्ये शिरलं आहे। नागरिकांची आता तारेची वरची करसरत या ठिकाणी पाहायला मिळते। बीड शहरातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जालना रोड भागात या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नालीचं पाणी या ठिकाणी विद्युत कार्यालयामध्ये शिरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील याचा सामना करावा लागतो। अनेक नागरिकांना या कार्यालयात ये-जा करावी लागते। यावेळी हे नागरिक तारेवरची कसरत करताना पाहायला मिळतात। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। बीड शहरामध्ये गेले काही दिवसापासून मान्सून पूर्व पावसाने धुमाकूळ घातलाय। याच पावसामुळे बीड शहरातील असेल किंवा आजूबाजूच्या परिसरात असेल त्या नद्यांना पाणी आलंय, ओढ्यांना पाणी आलंय। त्याचबरोबर बीड शहरातील जो सखल भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आहे या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय। हे पाणी कार्यालयात देखील शिरलं असल्याचं या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। अक्षरशः या ठिकाणी या कार्यालयामध्ये पूर्णतः पाण्याचा ढोह साचला होता। मात्र हे जे काम आहे, हे पाणी काढण्याचं जे काम आहे गेले काही दिवसापासून हाती घेतलं होतं। मात्र अजूनही पाणी हे कार्यालयातच असल्यामुळं येणाऱ्या काळात या कार्यालयातील जे कर्मचारी आहेत किंवा येणारे जाणारे जे नागरिक आहेत यांना या पाण्यापासून सुटका मिळणार का, त्याचबरोबर ह्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावली जाणार का, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।